This news is sponsored by Abhyuday Piles. नमस्कार, आपण बघत आहात महाराष्ट्र बुलेटिन आणि आजच्या बुलेटिनला सुरुवात करण्यापूर्वी एक नजर टाकूयात मुख्य हेडलाईन्सवर। श्रावण मास निमित्त मरळक येथे महादेव मंदिरात दर्शनासाठी भाविकांची जमली गर्दी। स्वतःच्या रक्ताने तयार केलेली पेंटिंग राज ठाकरे यांना दिली भेट। छत्रपती संभाजीनगरच्या रामा हॉटेल बाहेर तुफान राडा, भाजप व शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने। आणि आता सुरुवात करूया बुलेटिन मधील महत्त्वपूर्ण बातम्यांना। नांदेड येथील मरळक येथील ऐतिहासिक महादेव मंदिरात श्रावण मास निमित्त भक्तांची मंदिआळी पाहायला मिळाली आहे। मंदिरात कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। नांदेड जिल्ह्यातील हे पुरातन हेमांडपंथी महादेव मंदिर आहे। या मंदिरात वर्षभर भाविकांची गर्दी असते, मात्र श्रावण मासात या मंदिराला जत्रेचे स्वरूप प्राप्त होत असते। आक्रोड महाराज साखरे यांच्या कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या कीर्तन सोहळ्याला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज विमलेश्वराच्या या पावन तीर्थक्षेत्रामध्ये सौभाग्यवती संगीताताई विठ्ठलराव पाटील टक पाटील यांच्या माध्यमातून विठ्ठलराव टक पाटील मित्रमंडळाच्या वतीनं श्रावण मासाच्या निमित्तानं आज या विमलेश्वराच्या पावन दरबारामध्ये सुंदर अशी कीर्तन सेवा या ठिकाणी ताईंनी आयोजित केली होती। भाविकाची आवडी देवाचा अभंग घेतला। भगवान शंकराला काय आवडते, देशाबद्दल, धर्माबद्दल, संस्कृतीबद्दल तरुणांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या संबंधातून ताईंनी जे आषाढी वारीच्या निमित्तानं आपल्या जवळच्या पांडुरंगाच्या मूर्त्या घराघरापर्यंत पोहोचत केल्या त्यांनी, त्या निमित्तानं त्या पण देवाच्या आवडीच्या कशा होणार आहेत। त्यांचं काम समाजासाठी आहे, त्यांचं काम धर्मासाठी। छत्रपती संभाजीनगर येथे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचा दौरा होता। या प्रसंगी त्यांनी प्रसार माध्यमांना आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। ते म्हणाले की आज भाजपने जे आंदोलन केलं ते यासाठी केलं कारण काल पंतप्रधान नरेंद्र मोदी येत असताना शिवसेना ठाकरे गटाने महिलांना न्याय मागण्यासाठी आंदोलन केलं। परवाचा बंद राजकीय नव्हता, आम्ही पक्षाच्या विरोधात नाही तर विकृतीच्या विरोधात आंदोलन केलं होतं। फरक हाच आहे की आम्ही विकृतीच्या विरोधात आंदोलन केलं आणि भाजपने विकृतीच्या बाजूला राहून आंदोलन केलं। त्यांनी आमच्या आंदोलनात सहभागी व्हायला हवं होतं। अंतर्वालीत लाठीचार्ज करण्याचे आदेश देणारे जनरल डायर कोण, असा प्रश्न देखील इथे उपस्थित करण्यात आला। काय मला सांगा तुम्ही, आताचे आक्रमक आंदोलन करू नये हे मी कधीच बोलत नाही। आंदोलन करणं गरजेचं आहे आणि तो आपला हक्क आहे, प्रत्येकाला लोकशाहीत हक्क आहे। पण ते आंदोलन काय असायला पाहिजे, कसं असायला पाहिजे, कुठल्या स्वरूपाचं असायला पाहिजे हे त्या पक्षांनी ठरवायला लागतं। आम्ही ज्या गोष्टीच्या विरोधात आंदोलन केलं आणि प्रधानमंत्री महोदयांना आम्ही जो जाब विचारत होतो, काल त्यांना उत्तर द्यावं लागलं ना, त्यांनी उत्तर दिलं, करू दे ना आंदोलन। पण आम्ही महत्वाची तीच गोष्ट बोलतो, जा ना जिथे करायचं तिथे करा। काल आमच्यासोबत त्यांनी यायला पाहिजे होतं प्रधानमंत्री महोदयांच्या समोर आणि आंदोलन करायला पाहिजे होतं। मला वाटतं नियम दाखवण्यापेक्षा चला निवडणुकीला सामोरे जाऊया, मग विरोधी पक्षात ते बसतील आणि त्यांना आंदोलन करायची संधी असेल, पण आम्ही मोका देणार नाही, कारण आमचं काम कसं बोलतं। दौऱ्यात कोण पुढे आला तर त्याचा चुराडा करू। शिवसेना आता पुराण्या स्टाईल मध्ये, मला वाटतं ती शिवसैनिकाची भावना असेल, त्याच्यात मी काही बोलू नाही शकत। पालकमंत्री दादा भुसे यांनी संभाजीनगर घटना व राजकीय क्षेत्रावरील महत्त्वपूर्ण विषयांवर आपल्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत। ऐकूयात त्यांचे काय म्हणणं आहे। मी आता बोलताना तेच बोललो की प्रधानमंत्री महोदय जर एवढ्या शुभ कार्यक्रमाला येत आहे आणि तुम्ही असलं आंदोलन करून त्याला गालबोट लावायचा प्रयत्न करतात, ठीक आहे ना। राजकारण म्हणून कोणत्या पण गोष्टीची एक मर्यादा असली पाहिजे। शेवटी आपण लोकशाहीमध्ये आहोत। प्रधानमंत्री महोदयांना ते त्या पदावर एवढ्यामुळे आहेत की भारताच्या नागरिकांनी त्यांच्या समर्थनार्थ तेवढे खासदार निवडून दिलेले आहेत। तुम्ही एकीकडे घटनेचा दाखला देत होते आणि त्याच घटनेला, त्याच नियमाला, कायद्याला तुम्ही मानणार नाही। मनसे अध्यक्ष राज ठाकरे नवनिर्माण यात्रेनिमित्त आज बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आले होते। त्यांनी आज दुपारी शेगाव येथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। दरम्यान सायंकाळी बुलढाणा येथील मनसैनिक योगेश विस्पुते यांनी आपल्या रक्ताने राज ठाकरे यांची तयार केलेली पेंटिंग राज ठाकरे यांना दिली, तर ही पेंटिंग पाहून राज ठाकरे भावुक झाले। यावेळी ठाकरे यांनी त्या मनसैनिकाची पाठ थोपाटली। सर्वप्रथम सगळ्यांना जय महाराष्ट्र। आज दिनांक आज शेगाव येथे सन्माननीय राजसाहेब ठाकरे शेगावला आलेले आहे। त्यांच्यावर असलेली माझी भक्ती व मी त्यांचा कार्यकर्ता असल्यामुळे मी माझ्या रक्ताने सन्माननीय साहेबांसाठी एक फ्रेम तयार केलेली आहे। माझा मित्र वैभव गोरले टिल्लू गोरले यांनी ती फ्रेम मला तयार करून दिलेली आहे। माझं नाव योगेश कमलाकर विस्पुते, राहणार बुलढाणा।
माजी मंत्री आदित्य ठाकरे हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे हॉटेल रामा येथे थांबले असता आज या हॉटेल बाहेर भाजप व शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले होते. दिशा सालियन प्रकरणात त्यांच्या गृहमंत्र्यांनी SIT लावलेली, त्याचं काय झालं विचारावं. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रसार माध्यमांवर झालेल्या क्लिप व्हायरल विषयी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ते म्हणाले की जर एखाद्या शिपायाने बलात्कार केला तर ते माफ करण्याजोगे नाही आहे, त्याला शिक्षा झाली पाहिजे. पण श्रीमंत माणसाने बलात्कार केला तर त्या माणसाला प्रकरण दाबता येत असे 2 कायदे आहेत. ही जुनी व्हायरल क्लिप असू शकते कारण सगळ्या मोठ्या नेत्यांची नावे घेतली आहेत, अशा प्रतिक्रिया त्यांनी यावेळेस दिल्या आहेत. असं आहे की ती ऑडिओ क्लिप काल रात्री प्रसार माध्यमांवर व्हायरल झालेली होती. कोणीतरी मला पाठवली. ती शेअर करण्याचं कारण असं की मानसिकता काय आहे, म्हणजे एखाद्या शिपायाने बलात्कार केला किंवा तो जो कोण होता त्यांनी, तर ते माफ करण्याजोगं नाही आहे, त्याला फाशी झाली पाहिजे, त्याला शिक्षा झाली पाहिजे. पण एखाद्या मोठ्या माणसाने केला, श्रीमंत माणसाने केला, तर त्या श्रीमंत माणसाला त्याचं प्रकरण दाबता येतं. असे 2 कायदे या राज्यात आहेत का? तुमची मानसिकता काय आहे? बरं, हे मला मान्य आहे की ही ऑडिओ क्लिप जुनी असण्याची शक्यता आहे, कारण त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल साहेबांचं नाव घेतलं आहे, पवार साहेबांचं नाव घेतलं आहे आणि टी सिरीजच्या मालकाचं नाव आहे. मुळात हे प्रकरण खूप गंभीर आहे. हा मल्लिकार्जुन पुजारी ज्याचं नाव घेतलं गेलेलं आहे त्या ऑडिओ क्लिपमध्ये. बुलेटिनमध्ये सध्या वेळ झाली आहे, इथेच थांबण्याची. आपण बघत राहा महान्यूज 7 मधील पुढील महत्त्वपूर्ण बातम्या. नमस्कार. अपने वेडिंग प्लान को बनाइए फन और एंटरटेनमेंट से भरा इवेंट गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ, जहां आपको आपकी वेडिंग के लिए मिलेगी अट्रैक्टिव एंटरटेनमेंट और फन से भरी एक परफेक्ट लोकेशन. यहाँ आपको मिलेगा धमाकेदार पूल साइड पार्टी करने का मौका विद वाटर स्लाइडर, बोटिंग पैडल, बेबी पूल, स्विमिंग पूल एंड क्रेजीएस्ट रेन डांस विद डीजे. सिर्फ इतना ही नहीं, यहाँ आपके मनोरंजन के लिए उपलब्ध है मॉडिफाइड जीप राइड एंड किड्स एंटरटेनमेंट फ्री राइड भी. साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डिलक्स रूम्स एंड हॉल्स, 4 AC 2 BHK cottages, well designed dining and dormitory and banquet hall. और वेडिंग अरेंजमेंट्स के साथ साथ यह लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल डेकोरेटेड. साथ ही आपकी सुविधा के लिए प्राइवेट पार्किंग विद गार्ड्स भी उपलब्ध. तो इतना सब कुछ मिलेगा, वो भी सिर्फ एक ही छत के नीचे. तो अब देर किस बात की, आज ही अपनी बुकिंग कंफर्म करें गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ. For more details and bookings, please contact किशोर ठाकुरदास जेठवानी on 9325305344 पर या कॉल करें 7972585197 पर. खुद को रखे चुस्त दुरुस्त, फिट एंड फाइन एरॉन फिटनेस स्टूडियो के साथ. नागपुर शहर का एकमात्र फिटनेस स्टूडियो जहां पर हाईली एक्सपीरियंस मेल एंड फीमेल जिम ट्रेनर्स द्वारा बेस्ट जिम ट्रेनिंग दी जाती है. एरॉन फिटनेस स्टूडियो में अत्याधुनिक 40 अलग अलग प्रकार के जिम इक्विपमेंट्स उपलब्ध. आप भी इस फिटनेस स्टूडियो में आकर अपनी बॉडी को शेप और कर्व में लाइए. एरॉन फिटनेस स्टूडियो सुबह 6:30 बजे से रात 11 बजे तक ओपन रहता है. हमारा एड्रेस है प्लॉट नंबर 231 पिसाड़ लेआउट नियर महाराष्ट्र स्कूल जरीपटका नागपुर. हमें संपर्क करें 7219889175 पर. क्या आप भी पाइल्स से